आजच्या ह्या कार्यक्रमाचा समारोप आपली सर्वांची गुरुमाऊली डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा समारोप करा। श्री गुरुभ्यो नमः। यामाहो सर्व लोकाः प्रकृतिं शास्त्र पारगः तां धर्मं शुभ प्रणामामि स्वामी। प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामंडळाचार्य जगदादि जगद्रेणुकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथानी शिवसंतगण तसेच श्रीमठाचे मूळकर्तृ संजीवनी समादेश आणि या आजचा हा जे काही प्रमुख असे कार्यक्रम लिंगायत सिद्धयोगी राजेंद्र महास्वामींचे पुण्यस्मरणाच्या निमित्त सर्वांना साष्टांगपणे पाठ करून व्यासपीठावर उपस्थित या धर्मसभेवरला तमलोरकर महाराज, संभाजीकर महाराज, जिंतूरकर महाराज, देवणीकर महाराज चारही गुरुमुलींना प्रणाम करून आतापर्यंत सुंदर असे सुश्राव्य असे या महाराष्ट्राचे कीर्तनकार संघटनेचे अध्यक्ष पारायण नावंदी गुरुजी आणि या मुखेड तालुक्याचे युवा नेते रामराव बसकले आणि श्रीमठाची सर्व सद्भक्त मंडळी उपस्थित सद्भक्त मंडळी माता भगिनी नव्हते। खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम 2 वाजेपर्यंत संपवायला पाहिजे, 2:30-3 होऊ लागलेत, पण मी आता फक्त 5 मिनिटं बोलतो। खरं म्हणजे शेवटचं म्हणजे हे तुम्हा सर्वांचे आभार मानायचा हा कार्यक्रम म्हटले तरी चालतो। आभार मानावा, कारण गेल्या 17 वर्षापासून चालणारा हा नामयज्ञ गुरुमौलींचे पुण्यस्मरणोत्सवाच्या निमित्तानं प्रतिवर्ष अखंड नामयज्ञ चालतो। त्याच्यामधले एक कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, अन्नदान करणारे, प्रसाद सेवा करणारे असेल किंवा उपस्थित होऊन तुम्हा सर्वांना दर्शन आशीर्वाद देणारे सर्व गुरुमौली प्रतिवर्ष या कार्यक्रमामध्ये उपस्थिती देऊन तुम्हा सर्वांना दर्शन आशीर्वाद देत आहे। तर ह्या सर्व श्रीमठामध्ये चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम गेले 5-6 वर्षापासून चालतो, तो म्हणजे गुरुमौलीचे संकल्पपूर्ती म्हणजे तो रथोत्सव सोहळा बेळे गावामध्ये सद्भक्तांनी नियोजन केलेले आहे। याही वर्षी आपल्याला त्या ठिकाणी सायंकाळी जायचं आहे, पण अखंड नामयज्ञ समारोप करत असताना आजचा हा दिवस तो प्रसादाचे दिवस आहे, तो गुरुमौलीचा प्रसादाचे दिवस आहे। श्रीमठामध्ये गुरुमौलीचे प्रसाद घेणारे सद्भक्त आणि आजचं प्रसाद सेवा करणारे आणि प्रसाद घेणारे तुम्हा सर्वांचे अहोभाग्य आहे। तर तुम्हाला गुरुमौलींचे प्रसादाचे लाभ तुम्हा सर्वांना मिळालेली आहे, कारण हा प्रसाद सर्वांना भेटणारा नाही। वीरशैव लिंगायतामध्ये देवापेक्षाही गुरुला श्रेष्ठ असा म्हटला जातो, पण देवाचं प्रसादाला महत्व नाही म्हणजे पूर्ण अशातला नाही, परंतु पहिलं महत्व तो गुरुमौलीच्या प्रसादाला महत्व दिलं जातो। म्हणून गुरुमौलीचं प्रसादामुळेच भगवंताचा प्राप्ती होणार असतो। म्हणून श्रीमठामध्ये होणारा हा कार्यक्रम म्हणजे तो भक्तांचं कल्याणासाठी, तो महाराजांच्या स्मरणोत्सवाच्या निमित्तानं चालणारा हा कार्यक्रम। म्हणून ह्या कार्यक्रमाचे सलग 15 ते 20 दिवस, 15 ते 20 तारखेमध्ये या 6 दिवस आनंदानं हा कार्यक्रम साजरी झाला। आता सर्व उपस्थित गुरुमौलींनी सांगितल्याप्रमाणे श्रीमठामध्ये तो सुभाषित स्वरूपामध्ये म्हणजे तो कीर्तन असेल, प्रवचन असेल, गुरुमौलींच्या आशीर्वादानं तो सुभाषित स्वरूपात तुम्हा सर्वांना ज्ञानयज्ञ, तो ज्ञानप्रसादाचे लाभ तुम्हा सर्वांना झालेले आहे। म्हणून आतापर्यंत झालेल्या सर्वांचे विचार आता एवढंच तुम्हा सर्वांना म्हणतो की सर्वजण 5 दिवस ऐकलेले जे काही आहात ना, त्या सर्व ज्ञान तुम्ही सर्वजण आत्मसात करून घेतलं पाहिजे, त्या पद्धतीने जीवन आपल्याला जगलं पाहिजे। कारण सांगणारे खूप काही सांगून जातात, परंतु ऐकणाऱ्या मात्र फार कमी ऐकून जातात। कारण काय, देवाने 2 कान दिलं, तोंड एकच दिलेले आहे। कारण काय, तोंड एकच आहे तो कमी बोलावा, 2 कान म्हणजे भरपूर ऐकावा, परंतु माणूस मात्र उलटाच करतो, कमी ऐकतो, जास्त बोलतो। मग एखाद्या देवाने चुकून 2 तोंड दिलं असले तर कसे झालं असतं विचार करा। 2 तोंड दिलं असतं तर माणसं इथं गप्प बसले नसते। म्हणून भरपूर आपल्याला ऐकायचं, ऐकलेलं जे काही आपण ऐकलं तो मनात धरून, ध्यानात धरून आपल्या जीवनामध्ये त्या सर्व चांगली गोष्ट आत्मसात करायचं आणि हा जीवन आनंदमय करायचं आणि गुरुची कृपाला पात्र व्हायचं, अशी ह्या तुम्हा सर्वांचे जीवन झालं पाहिजे एवढी या प्रसंगामध्ये सांगत या वर्षी विशेष असे अन्नक्षेत्राचा म्हणजे खरं म्हणजे आपल्याला आजच्या तारखेला तो अन्नक्षेत्र सुरुवात करायचं होतं सर्व गुरुमुलींच्या उपस्थितीमध्ये, परंतु मध्यंतरी गेल्या 1 महिन्यापासून एक ज्या वीरशैव लिंगायत समाजाचं मुखेड तालुक्यात समाजवासियांसाठी एक आनंदाची बातमी, तो म्हणजे या मुखेड शहरामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वरांची अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याची तयारी सुरुवात केलेली आहे।
सर्वांना आश्चर्य वाटत असेल, पण ह्या मुखेड शहरातला सर्व समाजातलं ज्येष्ठ मंडळी आणि समाजातलं जे काही तरुण मंडळी, रामराव मस्कले सारखे सर्व तरुणांनी आणि समाजातलं ज्येष्ठ मंडळींनी मात्र त्या सर्व काम हाती घेतलेले आहे. मुखेड तालुक्यात राहणाऱ्याच, तालुका बाहेरचं नाही, फक्त मुखेड तालुक्यामध्ये राहणारा या वीरशैव लिंगायत समाजाकडे निधीची कार्यक्रम त्यांनी सुरुवात केल्यामुळं प्रत्येक गावागावामध्ये ह्या मुखेड तालुक्यामध्ये जवळजवळ 68 गावामध्ये वीरशैव लिंगायत समाज आहे. तर 68 गावापर्यंत हा मंडळी गेलेली आहेत आणि ह्या समाजातले जे काही कर्मचारी आहेत त्यांचं देखील 1-2 बैठकी झालेल्या आहेत. आता फक्त आपला मुखेड शहरामध्ये हे सप्ताह झाल्यानंतर आपण बैठक घेऊ असं म्हटल्यानंतर शहरामध्ये थोडासा थांबलेले आहेत. तर शहरातलं तो शिवाजी चिवळे असेल, शंकर उमाटे असेल, असे अनेक तरुणांनी आज रामराव मस्कलेच्या नेतृत्वामध्ये शहरामध्येही सुद्धा आता या 2-3 दिवसाच्या नंतर सर्व प्रत्येकांच्या घराघरापर्यंत त्यांनी त्या जगज्योती महात्मा बसवेश्वर अश्वारूढ पुतळ्याचं निर्माण करण्याकरिता निधीसाठी प्रत्येकांच्या घरापर्यंत येणार आहेत. म्हणून ह्या वर्षी आपण थोडासा या आपल्या अन्न क्षेत्राला आम्ही थोडासा स्टॉप दिलेला आहोत. पण ह्या 1 महिन्याच्या नंतर म्हणजे आपल्याला पुढच्या महिन्यापासून स्वतः म्हणजे मी काय करणार आहे म्हणजे ह्या गणाचार संस्थान मठाचे शिष्य परिवार जवळजवळ 125 ते 150 गावामध्ये आहेत. तर प्रत्येक गावागावापर्यंत आपल्याला जाऊन या अन्न क्षेत्रासाठी निधी संकलन आपल्याला करायचं आहे. आणि येणाऱ्या गुरुपौर्णिमेला नक्की गुरुपौर्णिमेला मात्र अन्न क्षेत्र आपण तुम्ही सर्वजण म्हणून सुरू करू म्हणून या ठिकाणी सांगत त्या अन्न क्षेत्र करणं त्याचे महत्व का करावं तमलोलकर महाराजांनी, अंबाजोगाई महाराजांनी खूप सुंदर असं तुम्हाला सर्वांना त्याच्या वक्तेमध्ये सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे इथं उपस्थित तुम्हा सर्वांना तुमचं परिणाम खरंच आपलं ह्या मठासाठी, गुरुमाऊलीसाठी आणि ह्या समाजामध्ये येणाऱ्यांसाठी अन्नदान करावं असं वाटत असेल तर नाव नोंदणी करावं आणि तुम्हाला कसं जमेल त्याप्रमाणे निधी तुम्ही या आपली कमिटीकडे तुम्ही सुपूर्द करावा म्हणून ह्या ठिकाणी तेवढं सूचना देतो. आणि परत एकदा या संपूर्ण 6 दिवसामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये जे लोकांनी सेवा केला, तो अन्नदानाची सेवा असेल, मंडप झाडणं असेल, येणाऱ्या जाणाऱ्या कीर्तनकारांची सेवा असेल, भजनी मंडळाची सेवा असेल, सर्व गुरुमाऊलींची सेवा असेल, अशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये जे कोणी सेवा केलं त्या सर्वांनाही सुद्धा कृपा आशीर्वाद सिद्धयोगी राजेंद्र महाराजांची कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावं ठिकाणी शुभ आशीर्वाद देतो. आणि फक्त एक सूचना आहे, तर इथं जमलेल्या सर्वांनी आता लगेच महाप्रसाद घ्यायचा. महाप्रसाद झाल्यानंतर येथे 2 गाडीची व्यवस्था मी केलेली आहे. तर शहरामध्ये राहणाऱ्या माया मुली भजनी मंडळांसाठी 2 गाडीची व्यवस्था आहे. आणि अनेक पुरुषांनी मात्र तुमची स्वतःचे व्हेकल घेऊन तर मोटरसायकल असेल कसं तुम्हाला